बाबू आहो, मुंबईला केव्हा गेलता कसा आला? काल गेलतो. कालच गेला आणि कालच आला वय. कसा काय गाडीत गेलता वय मोठे? हा, जरा काय मुंबईचा लालबागचा राजा आहे ना, होय त्याचा प्रसाद आहे. काय? तिथून आणलंय बे मुंबई वरून. गणपती बाप्पा, मोर्या काय गर्दी तिथं. होय 15 तास लोक लाईनीला उभी होती. कळलं? 15 तास कशाला म्हणतात? एवढा वेळ लोक लाईनीला उभी. कसं झालं असेल त्यांना? लय त्रास. आणि तू गेलता का? हा, तुझे झालं दर्शन? तुझ्या आशीर्वादामुळं माझं चांगलं दर्शन झालं. मी लाईनीला थांबलो होतो. हा मग मला तिथलं आहे ना, त्या मंडळाच्या एका कार्यकर्त्याने ओळखलं. अरे तूच का म्हणला, तो आजी बरोबर व्हिडिओ काढतो, आजी लय भारी म्हणलं. हा हा, मोबाईल मध्ये मग काय, तुमची आजी लय भारी. मग मला घेतलं डायरेक्ट पुढे दर्शनाला. घेतलं बंद झालं. चांगलं दर्शन झालं माझं. चांगलं झालं पण. आहे का नाही? काय गर्दी, काय ती मूर्ती, एवढी पहिली मोठी मूर्ती, एवढी बघ, लय मोठी मूर्ती. होय मग गणपती बाप्पाची. तुलाच न्यायला पाहिजे होतं. कसं म्हणलं, पण मला आजीला का नाही आणलं. दर्शन घेतलं, हात जोडलं बाप्पाला, म्हणलं आजीला सुखात ठेव. हा. आजी अजून 5-50 वर्ष टिकू दे, जगू दे. चालतंय का? 50 वर्ष जगल जगाय- नाही जगायचे. का? 5 वर्ष. का? मग काय आता काय राहिलं आपल्याला? तुझं लगीन होऊ दे, तुला एखादं पोर होऊ दे, मग मरू दे. ए, हा काही बोलती. माझ्या पोराला सांभाळायचं कोण? एकच पोर व्हायचं वय. करायची मग. डझन भर पाहिजेत का मग? हा. बोलती आई. अरे तर आता एकाला खायला घालायची पंचायत झाली आहे माणसाची. तुला डझन भर पाहिजे. त्यांच्या आशीर्वादाने मिळतं. मला 6 पोर आहेत. मग? मिळलं का नाही खायला? no, 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 no.